तर मग चला जाऊया आंबे गोंधळाले या नाटकाच्या तळणीच्या ठिकाणी. घराण्यात जन्माला आलेली मुलगी म्हणजे सुजाता. मग सुजाता म्हणती हमें दीन दाता. आजूबाजूला चांगल्या गोष्टी सुद्धा घडतायत, चांगली माणसं सुद्धा असतात समाजात आणि ती आपापल्या जागी ठामपणे उभं राहून आपलं काम करत असतात. संख्येने कमी का असेना पण असतात. नुसता प्रयत्न करून चालणार नाही, तर सर्वस्वपणाला लावावं लागतं. आपल्या अंतरीचा चांगला स्वर कायम जिवंत ठेवावा लागतो आणि वेळ आलीच ना तर विषाचा प्याला ओठाला लावायची तयारी ठेवावी लागते. सॉक्रेटिस सारखी नाही, वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. अहो तुम्हाला तर 50,000 ऍडव्हान्स द्यायचे ठरले? आमचे निर्णय घेणारे तुम्ही कोण? एकदा सांगितलं ना नाही जमणार, अजिबात नाही. असं काय करताय? ऍडजस्टमेंट असेल तर माहिती म्हटलं मी स्वतः येतो. हे बघा, आम्हाला तुमच्या त्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट मध्ये काहीचाही इंटरेस्ट नाही, समजलं? ये आतमध्ये. अगं एवढी घाबरली कशाला? ये. काय झालं? सुजाताला काय झालं? बस तू आधी. काय झालं सांग. अहो सुजाता अजून शाळेतनं आली नाही. काय? अगं 9 वाजले आहेत. तुम्हाला वाटतं तेवढं सोपं नाहीये मॅडम. एखाद्या स्त्रीवर लहान मुलीवर अत्याचार झाला म्हटलं की देशभर संतापाची लाट उसळते. अख्खा पोलीस डिपार्टमेंट येतं आमच्या स्कॅनर खाली. असल का उपाशी असेल माझी चिमणी. कोण्या जन्मीचं पाप केलं म्हणून हा भोग आला आमच्या नशिबाला. तरी याला सांगत होते आपल्याला नको ती मुंबई. काय मरायचंय तर इथंच गावात मरू. तर ऐकलं नाही माझ्या बेनीचं नशीबच पिटक. आता एवढ्या मोठ्या शहरात कुठं शोधायचं माझ्या माऊलीला. अगं उगाच नशिबाला नको तोच देऊ. सापडेल ती, कुठेही नाही जात. अगं सगळे शोध घेत आहेत. पेपरात फोटो सहित बातमी छापून आली आहे. पण मला सांगा, सुजाता त्या दिवशी शाळेत गेली तेव्हा तिच्याकडे आय कार्ड होतं का? मग आता ह्या मेसेज मध्ये लहान मुलीची डेड बॉडी जी सापडली तिचा उल्लेख अज्ञात असा केलाय. म्हणजे मला वाटतं ही आपली सुजाता नाही.